अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चला आज आपण पटकन बघूया। आज आहे दर्श अमावस्या, म्हणजेच मौनी अमावस्या सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शनी अमावस्या आहे। तर काही गोष्टी आपल्याला आज काही सेवा करायच्या आहेत। या सेवा तुम्ही आज संध्याकाळी नक्कीच करू शकता। यातल्या ज्या कुठल्या सेवा आहे तुम्ही आत्तापासून जरी केल्या तरीही चालेल। सकाळची वेळ निघून गेलेली आहे तरीही काहीही हरकत नाही। आज दिवसभर अमावस्या आहे, त्यामुळे तुम्ही आज सुद्धा ही गोष्ट केली, आत्तापासून सुद्धा ही गोष्ट केली तरीही चालण्यासारखं आहे, त्यामध्ये काहीही हरकत नाहीये। आज दिवसभर रात्री 2 वाजेपर्यंत अमावस्या असल्यामुळे तुम्ही आज दिवसभरात कधीही कोणती सेवा केली तरीही ते चालण्यासारखी आहे। तर चला बघूया आपल्याला आज काय काय करायचं आहे। त्यातल्या त्यात मी आधी तुम्हाला माहिती सांगते की आज आपल्याला काय गोष्टी करायच्या आहे, काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि काय। तर दर्श अमावस्या याची वेळ आज आहे 21 जानेवारी शनिवार आणि अमावस्याची प्रारंभ होत आहे दिनांक 21 जानेवारी शनिवारी पहाटे ते अमावस्या समाप्त होत आहे शनिवारी 21 जानेवारी शनिवारी रात्री 2 वाजेपर्यंत। या दिवशी घराचा उंबरठा तुम्हाला हळदीने सारून घ्यायचा आहे। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचे आहे। सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा तुम्हाला उतारा करून फोडून फेकून द्यायचा आहे, जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। त्याचनंतर अमावस्याला तुम्हाला काही विशेष सेवा सुद्धा करायच्या आहेत। तर त्या सेवा कुठल्या करायच्या आहे बघा। अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही अजूनही करू शकता किंवा उद्याच्या दिवशी सुद्धा ही सेवा केली तरी चालते। जसं मी तुम्हाला काल सांगितलं की प्रभाव हा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा असतो। तर सकाळी पंचगव्य तुम्हाला संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अति उत्तम। त्यानंतर तुम्हाला अंगाला पंचगव्य लावल्यानंतर साबण लावायचा नाहीये, तुम्हाला पंचगव्यानेच आंघोळ करायची आहे। पंचगव्याने आंघोळ केल्याने भरपूर दोष जी असतात ती दोष निघून जातात आणि त्याने तुम्हाला भरपूर फायदे सुद्धा होतात। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचे आहे। ह्याने घरातली जी वाईट शक्ती आहे, करणी बाधा झालेली असेल, बाणामती व इतर सर्व बाधा झालेली असेल त्यावरनं तुम्हाला संरक्षण मिळतं किंवा ह्यापुढे होण्याची शक्यता कमी होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर त्यांना ठेवून मान सन्मान करायचा आहे। तुमच्या कुलदेवताचा, तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ घेऊन तुम्हाला त्याचा उतारा करायचा आहे। याने तुमचे जे मागचे दोष आहे, आजारी व्यक्तींची जी व्यथा आहे ती संपते आणि तुमच्या नोकरी कार्यात सुद्धा तुम्हाला यश मिळू लागतं। आपल्या घरातील, ऑफिसमधील किंवा दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित तुम्हाला साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून तुम्हाला घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। आणि हे आत्ता जर का झालं नसेल तर तुम्ही गोमूत्र शिंपडलं तरीही चालेल। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे किंवा सारून घ्यायचा आहे। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ हा 7 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करून म्हणून तुम्हाला हे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे। तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्यांच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचे आहे आणि वाहनास तुम्हाला केसरी धागा बांधायचा आहे। याने वाहनाने होणारे अपघात जे आहे ते टळतात आणि तुम्हाला पुढे ह्याचे फायदे सुद्धा जाणून मिळतात। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला, नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधायला हवा, कारण अमावस्येच्या दिवशी केल्याने ह्यातनं सुद्धा तुम्हाला भरपूर फायदे होतात। अमावस्येला असोळा, नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर
श्री स्वामी समर्थांची 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वलगा सूक्त 11 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे आणि त्याला सिद्ध करायचं आहे। गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडी सहित बांधायचे। जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात तुम्हाला ते सोडून द्यायचे आहे, वाहत्या पाण्यात तुम्हाला ते वाहून द्यायचे आहे। त्यानंतर पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आसोला नारळ आणून लावायचे आहे। नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ आत्ता सांगते बघा। आज शनी अमावस्या आहे, मौनी अमावस्या, दर्श अमावस्या, पण अमावस्या असणं महत्त्वाचं आणि ह्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करणं खूप महत्त्वाचं। त्यानंतर आजच्या दिवशी हिरण्यदान सुद्धा करणं खूप महत्त्वाचं असतं। अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता ह्या दरम्यान जानव्याचे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू तुम्हाला ब्राह्मणास दान करायचे आहे। या दानाला हिरण्यदान म्हटलं जातं आणि हे दान केल्याने तुमची पितृपक्ष तुमचे प्रसन्न होतात आणि तुम्हाला पितृदोष किंवा कुठलेही दोष असतील तर ते लांब राहतात। त्यानंतर घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे। शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर दर पौर्णिमेला व दर अमावस्येला नारळ तुम्हाला बदलून घ्यायचा आहे किंवा तो नारळ वाहून टाकायचा आहे जो तुमचा आधीचा वापरलेला असेल किंवा तुम्ही त्या जुन्या नारळाला प्रसाद म्हणून सुद्धा घरात खाऊ शकता। पण शक्यतो जर का तो नारळ पावला तर त्याला विसर्जन करून घ्या। या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे जी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायची नाहीये, ती म्हणजे तुम्हाला परान्न खायचं नाहीये। कोणाच्याही घरातलं अन्न तुम्हाला अमावस्येच्या दिवशी टाळायचं आहे, ते कुठल्याही प्रकारचं अन्न असू दे। जसं मी तुम्हाला काल सांगितलं की 2 गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीयेत, त्या तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर कुठल्याही गोष्टी कशाही होऊ शकतात, कशाही असू शकतात। त्यामुळे शक्यतो पौर्णिमेला आणि अमावस्येला परान्न घेणं टाळावं, कारण ह्याने तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात। आपल्याला आपल्या अडचणी येणाऱ्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्या आपण अनुभवतो आणि त्या अनुभवलेल्या अडचणी खूप बारीक आणि क्षुल्लक असतात, तरी सुद्धा आपण त्याला आपलं कर्म किंवा आपलं नशीब किंवा आपलं नशीब आपलं साथ देत नाहीये असं म्हणून आपण त्याला कोसत राहतो। पण ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागतं। तर बघा, आजच्या दिवशी अजूनही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं खरंच भलं होईल। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। तर कशी वाटली माहिती मला नक्कीच सांगा। परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर, अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।